शेतकरी कामगार पक्षाच्या युतीने परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित. उमेदवार भूषण पाटील यांना विश्वास. खालापूर तालुक्यात रायगड जिल्हा परिषद व खालापूर पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असल्याने अधिकृत उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी प्रचारात चांगलीच कंबर कसली आहे. होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष व इतर मित्र पक्षाची संयुक्त परिवर्तन विकास आघाडी निर्माण केली आहे आणि या आघाडीतून आतकरगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा अंकित साखरे, खानाव पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार भूषण सूर्यकांत पाटील, आतकरगाव पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार देवयानी अजित देशमुख निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत असून अनेक दिवसापासून सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे उमेदवार भूषण पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आतकरगाव जिल्हा परिषदेतून तीनही उमेदवार उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघात कोणकोणती विकास कामे करायची आहेत याची संपूर्ण तयारी केली आहे. परिवर्तन विकास आघाडी व महायुती यांमध्ये जरी खरी लढत असली तरी मतदारांनी आघाडीला विजयी करण्याचे ठरविले असून परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे उमेदवार भूषण पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना या दोघं एकत्रित आल्यामुळं नक्कीच या निवडणुकीला रंगत आलेली आहे. आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आल्याने आमची ताकद दुप्पट वाढलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काल जर का बघितलं तर शेका पक्षाचे माननीय श्री किशोरभाई यांनी सुद्धा आम्हाला शेका पक्षाचा इथे पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच आमची ताकद ही वाढलेली आहे. त्याच्यामुळं आमचा विजय होईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. तर निवडणुका या 7 तारखेला आहेत. 2 दिवस मला असं वाटतं या निवडणुका आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी असं निधन झालं आणि त्यामुळं आमच्या पक्षाचीच आणि आमची खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आणि ही हानी न भरून निघण्यासारखी आहे. तरी पण आम्ही न रडता न थांबता ही निवडणूक लढणार आहोत. कारण अविरतपणे ज्याने विकासाचा ध्यास घेतला होता त्यांना आम्हाला जी श्रद्धांजली व्हायची ती येणाऱ्या 9 तारखेला आमच्या सर्व सीट्स आम्ही निवडून आणून त्यांना तेव्हाच श्रद्धांजली वाहू. रखडलेल्या योजना असतील, रस्त्यांची कामे असतील, औद्योगिकीकरण आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तरुणांना रोजगाराचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती आम्ही योग्य तो उपाययोजना करू. त्याचप्रमाणे इथं येणारे मोठमोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांचा आम्ही नक्कीच भूमिपुत्रांना न्याय देऊन स्वागत करू. तिन्ही उमेदवार प्रशासनाचा त्यांना चांगला अनुभव आहे. तिन्ही उमेदवार हे तरुण आहेत आणि होतकरू आहेत. त्यामुळे मी सर्व मतदारांना आवाहन करेन की तुम्ही आम्हाला भरभरून मतदान करा. आम्ही नक्कीच या भागाचा विकास करून कायापालट करू.